मतदारसंघ कसो आसलोलो म्हाका सांगपाची गरज ना, तुमकां सगळें खबर आसता. मशालबाग हो गांव ज्या गांवान रस्तो पावूं नासलो, ज्या गांवान उदक पावूं ना, ज्या गांवान लायट्यो सारक्यो नासल्यो, तो मतदारसंघ माझ्या हातान आयलो. केन्ना? 99. चड टाइम घेयना तुमचो, खाली 5 मिनटां खबर करता. त्या टायमार हांव ह्या मतदारसंघान आयलो. हांवें लागींसान पळयलो मतदारसंघ. हो मतदारसंघ असो आसलोलो की ह्या मतदारसंघात आमच्या लोकांक ह्या पार्टीनी, ह्या पक्षांनी यूज करून घेतलो. उपयोग करून घेतलो आमचे लोक. आमचे लोक कितें ते आमच्या लोकांनी सांगले, आमचे लोक प्रमाणीक तुळशीदास उलयलो. त्या लोकांक यूज करून घेतले. यूज कशे? 35 वर्सां कसली सोयी पावी नासतना दवरल्यो आनी आमचो लोक मतां ठोकताले. शिव दिसलो की मत मार, शिव दिसलो की मत मारो. आमदार काय करू या ना करू निवडून दिताले. त्या मतदारसंघान हांव आयलो. हांवें पळयलो लागींसान मतदारसंघ, लोक आमचे कशे हाल काडटात, कशे त्रास काडटात. आणि या मतदारसंघात देवा म्हटली कामां सगळें करपाक जालां. लोक म्हाका मानताले ना, म्हाका मानचे ना. म्हाका कित्याक निवडून दितले लोक? हांव काम करणार. ह्या मतदारसंघात 99 आयलो. 4 फाटी निवडून दिलो तुमी म्हाका. 4 फाटी ह्या मतदारसंघात 99 जेन्ना आयलो, हांवें चिंतलें की मतदारसंघात ह्या पार्टीने यूज करून घेतला, आमी ह्या पार्टीक यूज करूया. हांवें लोकांची कामां फटाफट करपाक चालू केली. हांवें बंड केले. काँग्रेस केली, बीजेपी केली, परत काँग्रेस केली, परत एनजी केली. आता निवडून आयलो, लोकांची काम करपाक नाका, आला करपाक निवडून दितले, नांव दिवचे ना. ह्यो सगळ्यो बारीक बारीक सोयी प्रशासनाक चेंज केलो सगळो. आणि हे तुमच्या मुखार आहा. अख्खो मतदारसंघ चेंज केलो. अरे माझ्या मतदारसंघात शेणेच्या आडवो असलो रस्तो हो प्रदीप बसलो होता. माझी जी महिला असताली, ती गुरोदर असताली, हाडपाक तांकां बस गाडी मेळनासलेली, पाण्यान घालप आनी व्हरप. ह्या परिस्थितीचो हो मतदारसंघ. आणि ह्या मतदारसंघात ह्यो सगळ्यो सोयी पावल्यारच आमी फुडें वचूं शकतात. तेन्ना पासून आमी बंड केले, मंत्रीपद घेतले आणि काम करून दाखयले. आज हो मतदारसंघ सगळो डेव्हलप जालो. फुल खंय कमी नात आमी. ह्या मतदारसंघात व्हडले व्हडले ब्रिज आयले, तिळारी प्रोजेक्ट आयलो, रस्ते होटमीस आयले, बशी वचनासल्यो. भुरग्यांक शिक्षण कसलें जातलें, एज्युकेशन कशें पळयतले. सगळे कडल्यान आमी डेव्हलप प्रॉमिस केलो. काही जे असलेले आताच म्हणटा इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येवपा जातलो तो उरलो पेंडींग. उदकाचो जो वॉटर प्लॅंट आमी हाडलो, कारण उदक म्हाका सगळे कडेन पावपाक जातलें. उदक पावयलें, सगळे कडेन पायपलायन घातली, सगळ्या सायडीन आमी विकास केलो. बाबू आसगांवकर खंय कमी आहा तो म्हाका सांगात. आणि चौथ्या इलेक्शनात माझ्या फुड्यान एकच प्रश्न उरलो, एकच. तो प्रश्न कसलो? नोकरीचो. नोकरी आणि कसलो ना. आज बाबू आसगांवकर हांगा आयला कित्याक? एकच प्रश्न घेऊन, एम्प्लॉयमेंट. याद धरात आणि काही नाही. हर एक घरान नोकरी पावपाक जाय म्हणून हांव भायर सरलो. कारण ह्या लोकांनी म्हाका फसयलो. चौथ्या इलेक्शनात हांवें म्हणलें नोकरीचो हांव प्रश्न सोडयतलो, एअरपोर्ट हाडटलो. एअरपोर्टा खातीर आंदोलन केलें, मोर्चो हाडलो. म्हाका तो प्रमोद महाजन बीजेपीचो तो म्हाका म्हणटालो, बाबू तुम्ही कसं काय मागतात एअरपोर्ट इथं हाडला? 2-2 एअरपोर्ट येऊ शकतात काय? म्हणून इतक्या जवळ जवळ आमचा डिस्टन्स आहे, 2 एअरपोर्ट येऊ शकत नाही. एअरपोर्ट जाय, एम्प्लॉयमेंट
आमच्या हर एक भुरग्यांक नोकरी मेळपाक जाय, हर एक घरान नोकरी पावपाक जाय. आणि तो एअरपोर्ट हाडलो झगडून, आंदोलन करून, मोर्चा करून सगळे बंद उडयले पेडणे तालुक्यात. सगळीकडे मिटिंग घेतली तालुक्या वायज. पण त्या एअरपोर्टाचा आमकां कितें फायदो जालो? काय नाही. आमच्या भुरग्यांच्यो टॅक्सी थंय चल्ल्यो. अरे पार्किंगा खातीर ते लोक आवाज करतात आमकां पार्किंग ना म्हणून. इतलो व्हडलो जागो घेतलो पण आमकां काय फायदो ना. आणि ह्या पक्षान ह्या बीजेपीन म्हाका काडून मडगांव घातलो आणि आल्लेकराक म्हणून दवरलो. हांवें म्हटलें 4 फावटी म्हाका तुमी हांगा दिला निवडून, चल कोण काम करतालो करून दी, कितें बरें जावं दी म्हज्या मतदारसंघाचें. पळयल्यार त्या हल्लेकरांक काय आवाज ना. आणि ते एअरपोर्टाचे आमचो ड्रायव्हर, आमचे टॅक्सी वाले थंय आवाज करतात, वा एक शब्द असेंब्लीन उलयना. हांवें खंयच्याच पेडणेकराक खंयचो अन्याय जाताना हांवें केन्ना पळयला. तेजो आवाज हांव असेंब्लीन करतालो आनी ताका न्याय मेळून दितालो. पण ह्या लोकांनी आमकां सारके रस्त्यार आमचो मतदारसंघ असो आमी तयार केल्लो की आमकां कोणा कडेन भीक मागपाची गरज ना. आमच्या पांयार आमी उबे रावतात तसो मतदारसंघ हांवें केलो. पावयलो विकासा खातीर हांव खंय कमी आहा तुमी म्हाका सांगात. तुमी बोट दाखयत थंय विकास. कारण हांव जेन्ना हांगा उबो रावलो ह्या मतदारसंघात हांव एक नोकर म्हणून तुमचें काम करतालो. नोकर तुम्ही बोट दाखयत ती काम. बाबा आपल्याक नळ ना नळ दिलो. बाबा आपल्या थंय फुटपाथ ना फुटपाथ केली. बाबा आपल्या थंय लायट घालूं ना लायट घातली. माझो एकच प्रश्न रावलो तो नोकरी. नोकरी हांवें भरपूर दिल्यो. 1000 नोकरी ह्या मतदारसंघान दिल्यो गव्हर्नमेंट. व्हडले व्हडले पोस्ट, इंजिनियर पोस्ट, ग्रामसेवक, सेक्रेटरी, एलडीसी, पुलीस, नर्सी सगळ्यो. पण तेजेर हांव सॅटिस्फाय जावं ना. ते येता म्हाज्या कडेन सकाळी फुडें म्हाज्या ऑफिसान म्हाका कितें म्हणटा, बाबू तुवें डेव्हलपमेंट खूब केलो, नोकरी दिल्यो, ताका दिली म्हाका दिली. हो प्रश्न. हर एक महिला म्हाका विचारताली बाबू ताका नोकरी दिली म्हाका खंय दिल्या. हो म्हाजो प्रश्न म्हणून हांव ते एम्प्लॉयमेंट दिवपाक जाय म्हणून एअरपोर्ट. पण एअरपोर्टाचे फायदो आमचो काय जावं ना. आणि एअरपोर्टा बद्दल ह्या आमदारान केन्ना आवाज करूं ना. म्हाका दूख दिसता बीजेपीन तरी कितें काम करपाक जाय आसलें ह्या मतदारसंघात. समज आल्लेकरान करूं ना, तेंच्यांनी आमकां भायर सोडले आणि ह्या आल्लेकरान एक शब्द असेंब्लीन उलोवप ना म्हणून हांव भायर सरला. हांव भायर सरला एकच प्रश्न घेवन एम्प्लॉयमेंट. हांव थंय कमी आहा. हांव सॅटिस्फाईड ना इतल्यो नोकरी दिवन सुद्धा. म्हाका हर एक घरान नोकरी पावपाक जाय. आतां बाबू इतलो असेंब्ली हेजे भितर उलयता कसो, कशी नोकरी दितलो, खंयच्यान दितलो. आमी गव्हर्नमेंट नोकरी. पण आज नोकरी म्हणटी ह्या दरात नोकरी म्हणटी हो म्हाजोच मतदारसंघ दिवू शकता न्हय तुजो. हे बाबू कशें उलयता. तुजोच मतदारसंघ दितलो, होच मतदारसंघ दितलो, खंयच्यान उलयता आणि कशें दितलो. या मतदारसंघ हो आमी तसो तयार केला. या मतदारसंघान 1 कोटी स्क्वेअर मीटर जागो आमी एक्वायर केलो आहा. म्हाका 1 कोटी कमी न्ही. 25 लाख स्क्वेअर मीटर त्या एअरपोर्टाक वसी. पण 70-75 लाख स्क्वेअर मीटराचे कितें काय होय तुमकां लुटपाक जावो. हांगाय तुमी आमकां फसोवपाक उठल्या म्हणून बाबू भायर सरला. बाबू आजगांवकर कोणाक फसोवपाक भायर सरूं ना. अरे आल्लेकर आनी कोरगांवकर जेन्ना सनबर्न हांगा येवपाचो आसलेलो सगळी महिला मंडळां घेवन थंय धारकड गांवठे दाखोवपाक. कितें म्हणपाक लागलो, सनबर्न जावचो ना, आमी सगळी भायर सरल्या. मागीर जायनासतना उरलो काय जालो. मागीर आमच्या महिला खाली यूज करून घेतले न्ही. अरे महिला कोणी तयार केल्या, आम्ही तयार केल्या मेहनतीन. ही महिला फुडें येयल्यात आमी अख्ख्या तालुक्या भितर. महिला मंडळां भजनी स्पर्धा कोणी केली, फुगडी स्पर्धा कोणी केली.
महिला व्यासपीठ कोणी दिले, महिला खटके असली, महिला उलोटपाक खरी झाली, घरात असलेली महिला बाहेर काढली आम्ही. अरे पंचायती नाही त्यांचे रिझर्वेशन केले, पंचायतीन सरपंच म्हणून दोरली की आम्ही केला तुमच्या आमदारान. अरे हा नोकर म्हणून काम केला, बाहेर लीडर जाईल, पण माझ्या मतदारसंघात नोकर असतो. तुम्ही सांगता ती कामा बाबू हे जाऊ पाज. आणि आज आम्हाला या मतदारसंघाचं फाटी घालतो कोण? या मतदारसंघात आम्ही मेहनतीने उभं केलं, तुम्ही उभं केलं, आम्ही केलं. खंयच्या पक्षांनी खंयच्या गव्हर्नमेंटाने उभं करू, आम्ही स्वतः केला म्हणून आम्ही सोडवली. या मतदारसंघात 1 कोटी स्क्वेअर मीटर जागा आम्ही एक्वायर केला. 1 कोटी या दरात खंयच्या गोंया भितर असो जागो एक्वायर कोणीच करूना. 70 असल्या गावांनी खाली 10 लाख स्क्वेअर मीटर केला, ते देऊ ना ठाण्याला जिंजान, पण आम्ही 1 कोटी स्क्वेअर मीटर केलं. आज या आमच्या सगळ्या मतदारसंघात एक फॅमिली भितर आम्ही एक नोकरी देऊ शकता असो मतदारसंघ असेल. आणि हे आमचे पण विचार कोणतरी झाले त्याच्या भितर हे जे लोक असतात, हे नवे आयल्या ते कॅन्डिडेट, हे सगळे कॉम्प्रोमाइज वाले लोक, ग्रँटेड लोक या चीफ मिनिस्टर उडू शकतात. फाल्या समज एक टॅक्सी वाले न्याय मिळपाक जाय, आला चीफ मिनिस्टर सांगले उगी राव रे, आलो उगी राव. यांच्याकडे दम ना, कारण हे लोक त्याचे भितरले नाही. आम्ही पेडणेकारा खातीर भायर सरल्या, झगडून सगळे हाडलेले, फाईट करून हाडल्या, आणि हे तुम्ही दिला, तुमचो हो मतदार. आणि म्हाका जावपाक जाय तो तुमचो आमदार, खंयच्या पार्टीचो या पक्षाचो तुमचो, म्हणून हांव भायर सरलो. आणि या मतदारसंघात जे आम्ही केला ते आम्ही केला, कोणी करून आमकां दिवू ना. म्हणून हांव तुमच्याकडे मागता की या मतदारसंघात जे 75 लाख स्क्वेअर मीटर हा कितलेसे प्रोजेक्ट आनी येवपाचे ते आमच्या हातींतले वसीत. कारण हे जे लोक आसात ते लुटपाक आयल्यात, या पळयला म्हणून हांव भायर सरला. हांव भायर कित्याक सरला? हांव समज हांगा समज तुम्ही बरे आल्लेकरान या त्या पक्षान बरें काम केल्लें जाल्यार हांव रावनासलो. हांव रावपाक एकच हेजेर आयला की म्हाज्या मतदारसंघात लोकांना वळखता, हांव जाणटेल्यांक वळखता, हांव म्हाज्या लोकांक वळखता. अरे गेली 20-25 वर्सां काम केलें. जो भुरगो जाला त्याच्या बारश्याक हांव पावला, त्याका 21 वर्सां जाल्या त्याच्या बर्थडेक पावला, त्याच्या लग्नाक पावला, त्याच्या भुरग्यांपर्यंत पावला. ते हांवें केला, हें लागींसार हांवें पळयलां, आनी तांच्या खातीर हांवें तयार केल्लें, आमी तयार केलें. म्हणून हें आसा, हें आमच्या हातींतलें वचपाक जायना. हे नवे येतात ते लोक सीप कॉम्प्रोमाइज करतात, परत आमकां रस्त्यार उडोवप. म्हणून मागता तुमच्या सगळ्यांकडे की हांव परत इलेक्शनाक रावल्लो आसा. हांवें रावप काय ना? तुम्ही सांगात बरं आवाजाचेर बाबू जाय म्हणून पाटील. आणि तुमचो सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन हांव फुडें वचपाक सोदतां. एक अख्ख्या मतदारसंघान मेसेज वचून दी की वशाल बाग हो म्हाजो मतदारसंघ, हो म्हाजो वाडो, हो म्हाजो गांव. आणि ही मेसेज आज अख्ख्या पेडण्या पर्यंत पावून दी की बाबू हे फाटी जाय, बाबू येता. हे आताच भिल्यात की पेडणेकाराक कितें जाय जाल्यार आवाज करतलो बाबू म्हणून बाबू पॅक करपाक सोदतात. पण म्हाजो लोक म्हाका सोडचो ना. आमी प्रामाणीक काम केलां आनी फुडें गेला. आनी हो मतदारसंघ अनेक फाटी आमी दवरले आसात गट, कारण ही जी प्रॉपर्टी हा ही तुमची. जो एअरपोर्ट जो जाला आनी 1 कोटी स्क्वेअर मीटर जागो जो एक्वायर केला पडा की बापाची कापासता कसली तो एक्वायर करपाक तो आमी दिलो. हे आमच्या पोटा खातीर दिलो, आमच्या लोकां खातीर. म्हणून तुमचे कडेन मागता की ह्या इलेक्शनाक सगळी गट रावात. ह्या इलेक्शनाक सिर्फ म्हाका एम्प्लॉयमेंट घेवन फुडें वचपाक जाय. हे नवे आयल्यात, सिर्फ आमकां फसोवपाक आयल्या, हेच्यांनी काम कांय करूं ना. तो एक म्हणटा आपूण स्थानीक,
ताणी काल तू केलं कितें? सिर्फ ऑफिस घेऊन बसलो आणि गरम केले आणि सोडले? किती केला? एक सांग न्ही काम खंयच्या आंदोलनात पळय तुका सनबनान तू घेता आनी बॅगां घेऊन गेले म्हणून तुमी दोगूय काम खंयचें केलां? तशें आमी करूं ना. आमी जो मतदार पेडणेकाराचो आवाज आनी तसोच रस्त्यार पावन आमी करून घेतलो. आनी आज हांव उबो जाला एकच प्रश्न घेवन हांव डेव्हलपमेंटाचेर उलयना. डेव्हलपमेंट आमी भरपूर केलो आनी सगळ्यांक गॅरंटी आहा डेव्हलपमेंट जातलोच ना. बाबू ह्या म्हणजे डेव्हलपमेंट जातलो म्हणून. पण माझो प्रश्न आहे एम्प्लॉयमेंट. नोकऱ्यो आमी भरपूर दिल्यो आनी म्हाज्यो नोकऱ्यो म्हणटा फुकट याद धरात. आतां खुबशे आयले ते कॅश फॉर जॉब आनी कितें आसता बाकी. पण माझे इंजिनियर सेक्रेटरी व्हडले व्हडले पोस्ट मागलेतात. पुलीस हे फुकट दिवपी बाबू आसगांवकर तुमचो आमदार ते आमी नांव घेवन कोणी तकली वयर करून सांगता बाबू आसगांवकर पळय म्हणून कशा ते आमी केल्ले. आज अख्ख्या गोंयभर आवाज जाला बाबू आयलो म्हणून निवडून. बाबूचे सगळीकडे बरें आहा म्हणून. पण माझ्या लोकांक कॉन्फिडन्स येवपाक जाय. माझ्या लोकांक माझे विश्वास येवपाक जाय. माझ्या लोकांक कळपाक जाय की आमी कितें तरी करून दवरलेले आहा. तें दवरलां तें आमी मोपा एअरपोर्टाक. तें दवरलां आमी 1 कोटी स्क्वेअर मिटर जागो दिवन आनी तेजे भितरल्यान प्रोजेक्ट येता ताचो फायदो मेळपाक. कारण आमीच तो मेळोवंक शकतात आनी घेवंक शकतात. म्हणून तुमच्या सगळ्यां कडेन मागता तें करपाक तुम्ही सगळे एकठांय रावात आनी एक आवाज जावन दी अख्ख्या पेडण्या भितर हे फाटी बाबू आणि हे फाटी एम्प्लॉयमेंट हे फाटी नोकऱ्यो. म्हणून आम्ही सगळ्यांनी एकठांय राहून फुडें या. मागता तुमच्या सगळ्यांकडे परत एक फाटी तुमची नोकरी करपाक एक नोकर म्हणून परत एक फाटी तुमची सेवा करपाक एक सेवक म्हणून त्या विधानसभेत बहुमताने म्हाका धाडटले अशी आशा व्यक्त करता आनी अशी तुमची खात्री करता. देव बरें. थँक्यू सर. या गावचे असो आहे गव्हर्नमेंटाचोच जागो. तो जागो ताब्यात घेऊन ते ओव्हरहेड टँक आणि अंडरग्राउंड म्हणजे टाकी बांदपाची आणि पाण्याची समस्या सोडची. म्हणजे अजूनही सगळं धरगळ थोड्या भागात पाण्याची समस्या आसा आणि त्याचे निवारण जातले. आणि ही जागा घेवपाक जाय आणि त्याचं प्लॅनिंग करपाक जाय हेका काय टायम नसलो कित्याक ऑलरेडी जागा गव्हर्नमेंटाची जातली आणि फक्त इम्प्लिमेंट करपाचे आसले. पण म्हाका दिसना किंवा ताका साक्षीदार पत्रकारूय असले त्या मिटिंगेक. पण अजूनही म्हाका एकय दीस आता 2 वर्सां जाली आणि फक्त उरले 6 म्हयने कार्यकाळ सोंपपाक त्या आमदाराचो. तर अजूनही दिसून येना की बाबा पेपरारय न्यूज येना किंवा कितें जालां तेचें तें. पण म्हाका दिसना की ती समस्या ही सादी पाण्याची समस्या सोडू शकले ना. हांव म्हणटा कितें बापून 3.5 वर्सां 7.5 वर्सां अशी प्रत्येक प्रोजेक्टा खातीर जमनी एक्वायर केल्ले. तो ह्या गांवाचे सुद्धा प्रश्न तसो जाल्लो जेन्ना ह्या गांवांत रस्तो आसलो तेन्ना तेंच्यांनी एक्विजिशनाक घातले. मोपा रस्त्याचे घातले एक्विजिशन, एअरपोर्ट एक्विजिशन घातले, हॉस्पिटलाचे जमनीचे एक्विजिशन. आणि हे जर प्रोजेक्ट उबे करतलो सार्वजनीक प्रोजेक्ट उबे करतलो जाल्यार तेका कमीत कमी एक्विजिशन प्रोसेस आहा तेका 3.5 वर्सां लागता. म्हणून तुमकां खबर हे लक्षात येवपाक घ्या तुमी की बाबून इतके जे प्रोजेक्ट उबे केले आणि हे एक सादो प्रोजेक्ट ह्या आमदाराक आमच्या स्थानिक आमदाराक जमले ना. म्हाकाय खंय तरी खूब दुखता कित्याक हांवें सजेस्ट केल्ले थोडे देखून पंचायतीने ताका रिक्वेस्ट केल्ली. दुसरी गोष्ट आहा ती रवींद्र भवनाचें काम जालें ना. तो दुसऱ्याक कोणी तरी घेवन गेलो पळालो. आमचे 500 भुरग्यांक काम मेळटले आसले तेका आमी मुकलेले आहा सारके. आतां उरला ते सुद्धा व्हडलो एक प्रोजेक्ट आसा आणि तो सांबाळपाक जाय. ते तुमकां खंयचो तरी सांगता जो क्रीडा प्रकल्प आसा व्हडलो थंय धारगळचो आणि स्पोर्ट कॉम्प्लेक्स क्रिकेटचो हे आसा कॉम्प्लेक्स आणि तो जर करपाक जाय जाल्यार आमकां आयज खरी गरज आसा ती बाबू आजगांवकारांची किंवा हे झगडून घेवपा खातीर आमकां तेंची जरुरी आसा. म्हणून आमी हांव तुमकां सगळ्यांक रिक्वेस्ट करता की तुमी भोवमतान बाबूक आमच्या विधानसभेन धाडटले येणाऱ्या 27च्या इलेक्शनाक. हांव आतां रिक्वेस्ट करता. कित्याक जमला तुमकां खबर आहा येणारे जे इलेक्शन आहा त्या इलेक्शनाच्या संदर्भात जे बाबू आजगांवकर आपले प्रत्येक गांवागांवान
वाड्यार मिटिंगे दवरीत आहा आणि ह्याच पद्धतीचो सपोर्ट जसो आज तुम्ही दाखयल्यात त्या पद्धतीचो सपोर्ट हे प्रत्येक गावागावान आणि वाड्यार मेळटा. हे सरांचो ह्योच विजय जाल्लेलो आहा. तशेंच सांगपाचें म्हटल्यार जे आयज आमकां तुळशीदास गवसान सांगले ते आमचे सीमा गडके मॅडम सांगले सगळ्या विशयांचेर उलोवप जाल्लेले आहा. बाबूचे काम कोणाक सांगपाची गरज ना. प्रत्येक हांगासर बसलेले महिला जावं आमचे यूथ जावं सगळ्यांक खबर आहा. आयज मोठ्या संख्येन यूथ जमा जाल्यात, सगळी महिला आहात. हे 4 दीस पयलीं ह्याच गांवांत एक मिटींग जाली. तुमकां खबर आहा वशाल बागचे थंय कितले लोक आसले आणि प्रत्येक अख्ख्या धारगळचे कितले आसलेले हे तुमकां सगळ्यांक खबर आसतली. पूण आयज मुद्दाम म्हणून सांगूंक सोदता जे हांगासर आयज जमलेले आहा हे फक्त आणि फक्त वशाल बागचेच लोक जमलेले आहा. भायलो एक मनीस ना. तशेंच जो सपोर्ट तुम्ही दाखयल्यात ह्यो हेच्या फुडें वाडटलो, खूप पटीन वाडटलो. यूथ जो भायर सरला ह्यो प्रत्येक गांवागांवांत वाड्यार आपले काम हे करीत आहा आणि हेच्या फुडें नेतृत्व हे एका कोणाच्या हातीन दिवपाचें ना. नेतृत्व हे आम्ही सगळ्यांनी मिळून करपाचे. बाबूजी काम करपाची जी धडाडी आहा ही अख्ख्या पेडण्या मतदारसंघान खबर आहा आणि त्या पद्धतीन आयज लोक बाबू वांगडा जमल्या, बाबू फाटल्यान येतात आणि बाबूचो जयघोष अख्ख्या मतदारसंघान जाल्लो आहा. ह्या लोकांक आयज जेन्ना 4 दीस पयलीं मिटींग जाली तेन्ना पंचायतीक एक करप म्हटली गेली. धारगळ पंचायत करप म्हटली गेली. अरे ज्या पंचायतीन फाटल्या 15 वर्सां लुटून खाल्ले तेन्ना तुमकां कळना ही पंचायत कसली ती. तेन्ना करप नासली, आयज करप जाली. परतून दुसरे तेणी उलयले जेन्ना आमच्या तेणी हो करप म्हणून जो संशय घेतलो तेन्ना म्हाका एक कळना की ह्यो खंयच्या पंचायतीचो, ह्यो धारगळ पंचायतीचो न्हू गांव आनी खंयच्या पंचायतीचो जो तेणी धारगळ पंचायतीक करप म्हटले. आयज निशेध करता हांव तेच्या ह्या म्हणण्याचो. आयज करप कोण आहा पळय ह्यो सगळ्या लोकांक खबर. हे सांगपाची गरज ना. आयज 4 वर्सां हेका त्या खुर्चेर बसोंक मेळोंक ना. हेचो स्वताचो आमदार आसतना तेका बसोंक मेळोंक ना. ही तेका लज दिसता आनी ह्या खातीर तो आयज अशें उलोवपाक पावलेलो आहा. अशें उलयतना कितें तरी चिंतून उलोवपाक जाय. आयज जे लोक हांगासर जमता पळय बाबू फाटल्यान ते बाबूचे काम कोण जमता, बाबूचे काम करपाची जी पद्दत आहा त्या पद्दतीक लोकांक जमता. आयज खंयच्याय डिपार्टमेंटान आयज वयतले जाल्यार आमकां कितलोसो त्रास जाता. खंयच्या डिपार्टमेंटाचें काम सारकें ना. बाबू आसतना कोणाक शक्य आसलें खंयच्याच आमच्या लोकांक धाडलेले परतून बाबू थंयच्यानूच फोन करतालो. बाबा कित्याक जायना तेचें कर, आतां कर, आयजच जावंक जाय. हे बाबूचे आसलेले. आयज आनी एक मनशान म्हटलें की धारगळ पंचायतीन इन्कम सर्टिफिकेटीक 10,000 घेता. एक मनीस दाखोवन द्या, एक मनीस. धारगळ पंचायतीचो खंयचो मनीस आहा तेणी 10,000 कोणा कडसून घेतलेले आहे दाखोवन दिवपाचे. तशेंच तेणी दुसरो एक केला उल्लेख केला तो म्हटल्यार इलिगल कन्स्ट्रक्शन. खंय इलिगल कन्स्ट्रक्शनाचेर तेणी कंप्लेनी घातला. कोणी फेसबुकार कोणी तरी एक ट्वीट केला तेचेर तेणी कमेंट घातला की इलिगल कन्स्ट्रक्शन हे डेमोलिश करपाचे. तुमकां सगळ्यांक खबर आहा धारगळीन कितले इलिगल कन्स्ट्रक्शन आहात ते. आणि ते हे उलयता हे विचारतात अरे एक बोट जरी तुमचेर दवरलं दुसऱ्याचे तर 4 बोट आपल्याचेर आसता. अरे हेचे शॉप खंय आसा ते हेका खबर ना. तुझे शॉप का हायवेकून 40 मीटर लांबीचेर आहा. उलोवपाक जाय म्हणून कितें उलोवप नाका जाल्ले. अरे हेंका खाज येता बाबूचे खाज येता आमकां पंचायतीक. तुमच्यान कापस्तान ना बाबूचेर उलोवपाची. तुमच्यान कापस्तान आसली तर उलयत जाता बाबूचेर. तशेंच आनी एक कोण तरी लोकल कोण तरी आहा तेणी बाबूचेर उलोवपाक बाबूचेर सगळी वतात ती बाबूचेर टिका आनी कोणलो मुद्दोच तो घेयना आनी ताका मुद्दो येयना फुडलो. आयज मुद्दो घेतना तो जी झाडां वाडटा पळय रस्त्याचेर खंय तरी 2 जागा वाडलेली आसलेली पेडण्या म्युनिसिपालिटीचेर
थंय तो वेता आणि ती झाडापड करता आणि ते सोमते व्हिडिओ व्हायरल मीडिया घेऊन अरे तुझे काम कितें ते फ्लावर ते खंयचो लिकेज जाता त्या फ्लावरा बनवून थंय व्हिडिओ काडटात ते घालता फेसबुकार लायक इंस्टाग्राम फेसबुक आणि फुडें काय कितें बरयता खबर आहा बाबू गो बॅक मडगांव खंय अरे कितें उरलं फकाणां जाल्ली तेंची हेंकां टिका करपाक सुद्दां येना बाबूचेर टिका करा बी कशी करा बाबू अरे तुम्ही बाबूचेर टिकाच करू शकना बाबूचे कामच अशें आहा बाबू कोणच सांगपी ना काम बाबूचे कशा पद्धतीन बाबू करतालो पळय हे सगळ्या बाबूच्या कार्यकर्त्यांक खबर आहा तशें तेणी म्हटलें की कोविडान काम करूंक ना पळय बाबून जो कोविडान बाबून कितलें काम केलां पळय हे बाबूच्या समर्थकांक खबर आहा अरे बाबू ते तुम्ही टिका करताना आमचेर पयली हल्लो करात मागीर बाबूचेर चलात आम्ही समर्थ आहात तुमकां उत्तर प्रत्युत्तर दिवपाक तशेंच मोपा एअरपोर्ट ह्या फाटकोऱ्यांचे उलोवन खरोच फायदो ना आणि तांकां आमी आमचो कॉम्पिटिटरय समजना म्हणून मुद्द्यार येता ते म्हटल्यार मोपा एअरपोर्ट जो प्रकल्प आहा आमचे भुरगे टॅक्सी खबर आहा कितलो प्रॉब्लेम आमकां जातात कितलेशे बशी भरान भायले लोक हे आमच्या एअरपोर्टार येतात आयज बाबू जर हाडलेले हेका कापस्तान हाडलेली हे साखळे बिचोलचे लोक आमच्या पेडण्यान येवपाक आयज ते वजरीच्या पुलारच बंद पडटली आसली गाडी तेंची फुडें येवपाक दिवचे नासले हे बाबूचे काम ह्या बाबूच्या कामा खातीर आमी बाबू हाडला आहा आयज आमचे भुरगे बेकार आनी थंयच्यान बसी भरून येतात आमकां खंय तरी दूख लागता आमचे काही दुखता अरे आयज जशे आता तुळशी सांगले की जो प्रकल्प आमचा रवींद्र भवन सॉरी आमच्या म्हापशेकारान सांगलो रवींद्र भवन सुद्धा आमच्या पेडण्यान येवपाचो आसलो दळभद्री आमदार मेळ्ळो काय उलोवपाक येवंक ना कसलो सपोर्ट ह्या असेंब्लीन करूंक ना म्हणून आमचो तो प्रोजेक्ट गेलो दुसरो उरलो तो क्रिकेट स्टेडियमाचे काम ह्या 15 दिसांक सुरू जाता हे तर नक्की आहा आणि कशें आमी तेंच्या वांगडा एग्रीमेंटय केला तेंचे कडल्यान बरोवनय घेतला की जो फर्स्ट प्रिफरन्स जो आहा हो आमच्या धारगळ पंचायतीक मेळपाक जाय आणि तेंच्यांनी तो एस करून आमकां दिल्लो आहा सो ह्या प्रकल्पाक जाता तितले देटान आमकां जॉब मेळच्या खातीर बाबू पयलीं आमकां येवपाक जाय हो मेन आहा आणि बाबू आमी प्रत्येक गांवांसून जो सपोर्ट मेळटा त्या सपोर्टात आमी धारगळ नंबर 1 आसांक जाय होच आमचो निर्धार आणि इच्छा आयज थोडे लिडर आहात लिडरशिप करतात लिडरशिप करून इलेक्शनाक भोंवतात थोडे मोजके तेंचे वाड्या मनीस आसतात आणि ते कोण तरी व्हडले आपणाक लिडर समजतात आणि ते करतात कितें जाणां थोड्या बायलांक हेका तेका कितें दिवप हाडप आणि वारो चेंज करपाचो प्रयत्न करतात जेन्ना तो इलेक्ट जावन येयलो पळय तेंचो आमदार तेन्ना हात वयर करता की आमी राजकारण सोडले म्हणटात ते हे तेंचे राजकारण आमकां हे राजकारण नाका आणि हे राजकारण आमकां दुसऱ्याच्या हातीन दिवपाक नाका आयज आमी बाबू फाटल्यान आहात तुम्ही जो सपोर्ट दाखयलो असोच दाखयात असोच बाबूक समर्थन दिया आणि बऱ्या नेटान आमी वावरया तशेंच आमचे बाबू अर्जवकर आता तुमच्याकडे उलयतले आपलो सगळं जे सांगतले तरी असताना जे आमचे क्रिकेट स्टेडियमाच्या बद्दल जे थोडे अफवा पसरतले अफवाही असतली अफवाही जातात जशी टिचर एअरपोर्टाचेर त्यांना जाल्लेली तशी आयज ह्या आयुष हॉस्पिटलाचेर जाली आणि आयज स्टेडियमाचेर जातली आयुष हॉस्पिटलातले भुरगे सुद्धा आता स्ट्रायक करपाक सोदतात आणि हे आमदाराकडे तर वचों शकना तांकां खबर आहा ते कितें दिवय लायतले तांकां खबर आहा सो तेंच्यांनी बाबूक संपर्क साधलेलो बाबून फुडले आपल्या हातीन घेतलेले आहा जाय तेन्ना आमी स्ट्रायक करपाक ते रेडी आसलेले इतलेंच सांगता आणि हांव तुमची रजा घेता धन्यवाद हांव फॉर्म भरतलो हांव इलेक्शन उबो रावतलो आतांच पळय आयज पेडणे मतदारसंघात 4 ते 5 मोठे सरकारी अधिकारी रिटायर जाल्ले रिटायर जाल्ले आयज सगळे कडेन भोंवता कोण डॉक्टर आहा कोण व्हडलो अभियंतो आसा कोण आनी कोण आसा अशेच लोक आसा एकटोय कमी ना सगळे रिटायर जाल्ले आनी बऱ्या पोस्टा वयले जेन्ना तेंच्यांनी आपल्या आयुश्याची 60 वर्सां सरकारी नोकरी केली तेन्ना तांकां कोण एकट्याक सुद्दां पेडणेकराची याद येवंक ना
पण केन्ना कसलेंच काम करूंक ना. कोणी एकटें सांगचें ना की आपण ह्या हुद्द्यार आसतना आपण हे बाबा काम केल्लें, हे सामाजिक काम केल्लें, हे महिला मदीं काम केल्लें, हे युवा मदीं काम केल्लें, हे कोणा गरीबाक कोणा हेल्प केल्लो, कोणा शैक्षणीक हेल्प केल्लो, कोणा हेल्थाक हेल्प केल्लो, एक सांगचें खंयच ना. पूण आयज ते रिटायर जाले, हेंच्यांनी सगळ्यांनी बक्कळ पयसोय जमयलो, सगळ्यांचें नांव आसलें की हे एकदम करप्ट ऑफिसर, जेंचे लोकांनी लुटले लोकांक खंय. अशा तरेचे लोकांक लुटपी हे सरकारी अधिकारी हे आयज फिरता आनी कितें सांगता आमकां, हे तुमकां कोण सत्रे वाडटा, कोण आनी कॅम्प घेता, कोण आनी कितें करता आनी सांगता तुमी आमचे वांगडा रावा, आपण तुमच्या फुडें कितें आहा ती कामां करतलो. जेंच्यांनी आपल्या उब्या आयुश्यान 60 वर्सां काम करूंक ना ते आयज सांगता. विश्वास दवरपाचो आहा का तेंचेर का? आमकां विचार करूंक जाय. उडाच धरात. हे लोक फक्त आमचो गैरफायदो घेवपाचो प्रयत्न करता अशें म्हाजें ठाम मत आसा. कित्याक ह्या लोकांनी हेच्या पयलीं केन्ना अशें काम करूंक ना, कोणाकूच हेल्प करूंक ना. नाजाल्यार दाखोवचें तेंच्यांनी की बाबा आपल्या ह्या कॅरियरान आपण बाबा हे कोणाक तरी हेल्प केल्लो. बाकी सोडा, आपल्या वाड्यार तरी करा आसलें, करूंकूच ना. जे थोडे भायले लोक येयला पळय तेंच्या फुडें केन्ना करूंक ना. म्हणजे अशा तरेचो अनुभव जसो हांवें घेतला सो म्हाका तुमकां येयलो आसतलो. म्हणून म्हजो प्रयत्न तुमकां सांगपाक इतकोच आसलो की तुमी सुद्दां लोकांक थारो दिवंक जाय, कितें विचारूंक जाय बाबा इतको वर्सां तूं खंय आसलो, तुमी कितें केलें, तुमी आतां जर करूंक ना तुमची फुडली गॅरंटी कितें, काय परत हीच परिस्थिती आमच्या येतली तशें आमकां आंदोलन केलें तशें. म्हणून म्हणटा बाबूचें आमी काम पळयल्लें आसा. बाबूचें नेतृत्व, बाबूची धडाडी, बाबूची प्रामाणीकपणा, बाबून केल्ली कामां, बाबूचो स्वभाव हो आमच्या सगळ्यां मदीं आसा, सगळ्यांचो अनुभव आसा. म्हणून म्हणटा विचार करात. परतय जर आमी जर हो विचार करूंक ना जाल्यार मागीर मात आमकां परत संद मेळची ना. हे पेडण्या जर आमच्या हातीन रावोंक जाय, आमच्या भुरग्यांक न्याय मेळोवंक जाय, आनी आमचे जे विचार आसा की आमी खंय फाटीं पडले ते जर आमकां फुडें व्हरोंक जाय जाल्यार म्हाका दिसता खरेंच तुका सांगता हांव बाबू शिवाय पर्याय ना. म्हणून आमकां विचार करात, खूब विचार करात म्हणटा. आता आनी आमचो एक भाव आसा तो सदांच म्हणटा की आपण हांगासरलो स्थानीक, आपण हांगासरलो स्थानीक म्हणून लोकांनी आपणाक मतदान करचें. आपण गेले इलेक्शन रावल्लो, आपण थोड्या मतांनी पडलो, पण आपण आपलें ऑफिस चालूच दवरलें. सो आपण आजूय काम करता. हांव ताका एकूच सांगूंक सोदता, ताणें एक काम दाखोवचें. गेल्या 4.5 वर्सां गेल्या 4.5 वर्सां ताणें एक काम दाखोवचें की बाबा हें काम आपूण केलें म्हणून लोकांक न्याय मेळ्ळो. मागीर ते हॉस्पिटलाचो इशू आसो, 39A आसो, मोपाचे टॅक्सी कार आसो, आयुश्याची नोकरी आसो, ह्या प्रत्येक क्षेत्रात आयज जे लोकांक अडचणी आसा, लोकांक समस्या आसा, जे लोक म्हणटा आमकां न्याय मेळोंक ना, त्या खंयच्या एका पेडणेकार न्याय मेळचो म्हणून हेणें फुडें जावन नेतृत्व केलें, खंय आंदोलन केलें आनी लोकांक न्याय मेळ्ळो तेणें एक दाखोवचें. तुमी कोणें सांगचें, हांव जर फाटीं उलयता म्हाका कोणें सांगचें की बाबा हे नेतृत्व ह्या आमकां उबें केल्लें म्हणून आमकां तें न्याय मेळ्ळो, म्हणून म्हाका तें नोकरी मेळ्ळी, म्हणून म्हाका तें धंदो मेळ्ळो, म्हणून म्हाका एक थंय उपचार मेळटा हॉस्पिटलांत. एक दाखोवचें. फक्त सांगलें म्हूण जायना की आपण स्थानीक आसा, आपण हें करतो तें करतलो. एक दाखोवचें म्हणून केलें ताणें. तुमी सांगचें लोकांनी बाबा हा तो असो करता काम, आतां हें काम केलें. फक्त सांगलें म्हूण जायना, काम करचें पडटा, ती प्रामाणीकपणां म्हजे कडेन आसची पडटा. पण हांव सांगता आमी सगळ्या लोकांनी मदीं वांगडा आसले प्रत्येक, पण आमी लिडर लोक, आमी बारीक लोक, सगळ्या लोकां कडेन आमी आसले. पण जे लिडर म्हणटा पळय, लिडर म्हणटा कितें, बाबू सांगता गेलो हांव केन्ना बाबू भाशण आयकता, बाबू केन्ना म्हणटा कितें एअरपोर्ट म्हणटा आपूण खेचून हाडलो म्हणटा. खरें आहा तें कित्याक तेणें आंदोलन केलें, तेणें रास्ता रोको केलें, ताणें सगळे गाडयो हाडायल्यो आनी एअरपोर्ट हाडून तुका न्याय दिलो. हें बाबूचें काम. हेका म्हणटा आंदोलन, हेका म्हणटा कुटुंब म्हणटा. तसो तेका अधिकार सांगपाक आसा तूं बाबा हांवें हाडला म्हणून. बेश्टो आपूण केला म्हणटा. एक दाखय मरे खंयचें काम तूं, एक दाखय. गेल्या 4.5 वर्सां आयज पेडण्यान जे कितें गोश्टी आसा एक दाखय की बाबा हें आपूण हाडला, हें आपूण नेतृत्व केला म्हणून येयलें म्हणून. तेणें एक सांगचें. बेश्टे लोकांक फटींगपणां करची न्हू, म्हणजे ताका प्रामाणीक पळय परत तुमकां सांगता एकदां, हांव कोणाचो विरोध करिना, कोणाचे टिका करना, पण सत्य तुमकां मांडपाचो हांव प्रयत्न करता. आनी तुमी लोक सगळे तुमकां लोकांक सगळ्यांक खबर आसा की आयज कोण काम करता, कोण काम करतलो आनी कोण काम फुडें करूं शकता, ह्या सगळो अनुभव तुमकांय बी आसा. पण फक्त कशें आतां केन्ना केन्ना हे लोक जे आसा पळय आनी इतले हुशार आसा आनी इतल्या ताकदीन जे खोटें उलयता पळय
ते आमकां न्हू केन्ना एक खोटें आहा पळय ते खरें दिसपाक लागता आनी आमचो मागीर थंय फसवणूक जाता. म्हण ती फसवणूक जावची न्हू म्हणून म्हाजो हो प्रयत्न. हे इतके ऑर्गनायज लोक खोटें उलयतात कळ्ळें तुमकां न्हू. म्हणून म्हाजो प्रयत्न तुमकां लोकां कडेन सत्य हाडपाचें सत्य सांगपाचें. हांव कित्याक करता तळमळ? म्हाजे बाबूचे कांय संबंद ना. हांव एक सत्व पेडणेकार. म्हाकाय दिसता हांव ह्या आमदाराक ताका पोट कितें व्हरलो पोट तिडकी सांगता. ह्या पेडण्या मतदारसंघात जितके 51 बूथ आसा म्हाजो बूथ नंबर 44 अख्ख्या 51 बुथा पैकी सगळ्यान वोटींग हायेस्ट तुमी म्हाजो बूथ चालेलचो. हांव ताका दिवची म्हाज्या आमच्या लोकांच्या कळाचे. कित्याक खंय तरी आमकां आशा आसा की लोकांक खातीर बरें जातलें आमकां न्याय मेळटलो पूण मेळोंक ना म्हणून वायट दिसता. म्हणून आमकां तळमळ ही. आनी कित्याक लागून न्हू हे उलटें कित्याक पडटा तर आमी हे त्रास भोगल्या. आमी लोकांचें दुख्ख पळयता. आमच्यो महिला भगिनी इतले कश्टकरी आसा इतले प्रामाणीक आसा त्या लोकांचो हे गैरफायदो घेता आनी तो जावचो न्हू म्हणून प्रयत्न आसा हो आनी काय न्हू. जाल्यार बाबू येयलो म्हणून आमचे पोटां भरतलो आमचें काम आमकांच करूंक जाय. आमकां पण कित्याक खंय तरी आमकां एक न्याय मेळटलो खंय तरी आमकां एक आदार आसता खंय तरी आमकां एक सपोर्ट आसता आनी तो गरजेचो आसता. सरकारच्यो आमकां योजना आमकां मेळोंक जाय आमकां सपोर्ट मेळोंक जाय हें गरजेचें आसता आनी तें आमदाराचें कर्तव्य आसता. तर आपल्या कर्तव्याक पुरो आसलें न्हू पूण तो करूंक शकोंक ना. पूण आयज तो भाशणां करता परत येवन असो मायक धरून भाशणां करता खेळटा. म्हाजें काम जें आसा अशेंच आसतलें अशीच म्हाज्या वांगडा रावा आनी अशीच सगळीं एकठांय रावया आनी अशीच फुडें वचया. हें आतां खंय तरी बंद जावंक जाय. हें खंय तरी बंद जावंक जाय अशी म्हाजी प्रामाणीक इच्छा. म्हणून तुका सांगता हे लोक जे आतां येयल्या हो आमदारूय जावं किंवा आनी इतर जे लोक येयल्या हे सगळ्यांत एकूच एजेंडा आसा ते समजता आमी पेडणेकार हे खूब पेडण्याचो ग्रामीण भागात लोकांचे आमी खूब कश्टकरी लोक आमी प्रामाणीक लोक आमी सादे लोक. ह्या सादेपणाचो फायदो घेवपाचो हे लोक प्रयत्न करता आनी म्हाका पूर्ण खात्री आसा की आमी आमच्या सादेपणाचो ह्या स्वार्थी लोकांक फायदो घेवपाक दिवया नाका. जागृत जावया एकवट करया विचार करया आनी 27 बाप म्हणून हाडून हे पेडण्या फुडें व्हरपाक एक बऱ्या तरेचो यत्न करया आनी ज्यो कितें आमच्यो समस्या आमच्यो आसय तेजो सोडयतलो जाल्यार म्हाका नक्कीच खात्री आसा. बाबूचो अनुभव बाबूची प्रामाणीकपणां बाबूची धडाडी पूण सांगलें आतां ही बातमी परत येयल्या पळय आयज सीएमान मिटींग घेतल्या त्या हस्तकला महामंडळाची ते सगळे अधिकारी असले सगळे लोक. उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर सर आणि व्यासपीठावरतील सर्व मान्यवर व्यक्ती, मी फक्त 2च मिनिटं तुम्हाला सांगतोय की जो मला आलेला अनुभव हा मी तुमच्याकडे शेअर करतो. आमच्या सुक्यापूर्णामध्ये ऑर्चर्ड झोन असताना आम्ही काही केलं नव्हतं. ज्या वेळेला सेटलमेंट झोन झाला त्या टायमाला आम्ही आमची घरं बांधली आणि ती घरं बांधताना हा पुलाचं काम हे एअरपोर्टला न्यायचं होतं. त्या टायमाला आमची तिथे अस्तित्वात असलेली 5 ते 10 घरं ही त्या रस्त्याला जात होती आणि त्या वेळेला आम्ही बाबू सरांकडे जाऊन आम्ही त्यांना आमची व्यथा मांडली आणि त्या व्यथेचा त्यांनी आम्हाला पुरेपूर उपयोग करून दिला. सीएम बरोबर आमच्या प्रमोद सावंत मुख्यमंत्र्यांबरोबर मीटिंग घेऊन ती आमची आज 10 घरं ही तिथे आमची बाबू सरांनी वाचवली आणि हा मुख्य अनुभव आम्हाला तिथे आलेला आणि आमची आज सगळ्यांची तिथे जी वस्तुस्थिती आम्ही तिथे रडत होतो आणि तिथे आमची अवस्था एकदम झालेली की आम्ही बांधलेली 15-20 लाखाची घरं ही आम्ही आता करायचं काय असं आम्ही त्या वेळेला ती आमची परिस्थिती होती आणि आज आम्ही त्यांच्यामुळे आज तिथे स्थिरावलो आहे. त्याचबरोबर त्या तिथे वीज नव्हती, पंखे चालायचे नाहीत, अशा परिस्थितीमध्ये त्यांनी आम्हाला ट्रान्सफॉर्मर बसवून दिला. ताबडतोब वीज मंडळाला सांगून की कोटेशन काढून ताबडतोब त्यांनी ट्रान्सफॉर्मर बसवला. त्याचबरोबर संपूर्ण प्लॉट मध्ये पाण्याची लाईन घालून दिली. त्याकरिता मी आज पुन्हा तुम्हाला सांगतो, जर अशी व्यक्ती
जर बाबू आजगावकरांसारखी जर व्यक्ती आपल्या बरोबर कार्यरत असेल तर आज आपलं ओशल बाग आणि संपूर्ण परिसर हा व्यवस्थित झाल्याशिवाय त्याला पर्यायच नाही आहे. त्याकरिता बाबू आजगावकर सारखी व्यक्ती आपल्याला हवी आहे आणि म्हणून त्यांना पुरेपूर पाठिंबा देऊन निवडून आणणं हे आपलं कर्तव्य आहे. धन्यवाद.